मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी सकाळीच परभणीला निघालेलो आहे आणि औचित्य असं आहे की मोठी ताई येत आहे तिला घ्यायला आणि भाऊजींना घ्यायला. परभणीला रेल्वे स्टेशनला निघालो. आज खरं तर ड्रायव्हर पण नाही आहे सोबत, कारण भाऊजी, ताई, लेकरं, त्यामुळे आज ड्रायव्हरला घेतलं नाही. परंतु ताई येणार म्हणजे आता थोडं आनंद आहे. या बहिणी ह्या आपल्या बहिणी ह्या चिमणीसारख्या असतात. म्हणजे तुम्ही पाहिलेलं असेल की झाडावर चिमण्या कधी कधीच येतात, तसं हे चिमणीसारखंच असतात. असं मी चिमणीच म्हणत असतो त्यांना. परंतु निघालेले सकाळीच 5:30 वाजलेले. सुंदरसा असा नजारा आहे पुढं आणि काचावर पाहू शकता की पावसाची थेंब पडायला लागलेत. मॉर्निंगचाच वेळ आहे आणि अत्यंत सुंदर असा निसर्ग या ठिकाणी पाहायला भेटलेला आहे. चला, तुम्हाला नंतर दाखवेल आता काय पुढं. ठीक आहे, ओके. सव्वा 6 वाजलेले आहेत आणि आता मी परभणीमध्ये चहा घेत आहे. गाडी यायला वेळ आहे. या ठिकाणी सुंदरसा चहा मिळाला मला कृष्णा उडपीच्या बाजूला. चला, चहा झालाय, निघूया आता रेल्वे स्टेशनकडे. ए कबीर, कबीर, मामा कुठे आहे? मामा, गुड्डू, मग मामा अक्षू, या. कसे आहेत मामा? हो, चांगलं. चला, नाही हे धरा नंतर काय नाही असं. चला, चलो. हा, गुड्डू हाय कर. चल. कुछ ना कहो. मामा किती चलो आलो गेट जवळ आलो. आम्ही थांबलो तर नाही आलं. कोण आलं? मामा तुम्ही कसे ते कोण मग हे पण घे. मला हे पण घे. कोण घेऊ का? थांब ना. चलो, फायनली वी हॅव रीच अवर डेस्टिनेशन आणि सगळे टीम त्या स्वागताला. पाच आता शाहूराजेचं डोकं फुटलेलं 2 दिवसापूर्वी ते तुला दाखवायला आहे. सगळ्याची घराने असणार काही ना काय. आता लेकर आणून आलो की आता लेकर. हा, तुला दाखवायला घेऊन आले. कुठं काय? अरे तुला आधी फ्रेश होऊ द्या. आणि ब्रदनं काय केलं? सुंदर दिसायला की खूपच. हे नवीन रूम आणखी स्लाइडिंग बाकी. हे पाहायला चिमण्या. म्हणजे ही रूम नवीन झाली होती त्यामुळे त्यावेळेला ताई नव्हती. ओके, सगळ्यांचे आभार. चला आता तुला चहा पिऊ द्या. चला, मस्त गप्पा चालू आहे बाबाच्या. मजा आली किती? मजा आली. आणि पप्पाचा इतक पाणी
बापरे इतकं पाणी येऊ लागलं म्हणजे खाली कसं तिथवर जायचं लागलं फोनवर गेलं इतक्या उंच